मानदेश दर्शन व होनाई न्यूज यांच्या वर्धापन दिनानिमित्तचे औचित्य साधून सामाजिक कार्य करणारे कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला। बरकत पन्हाळकर यांनी थॅलेसेमिया, ल्युकेकिया, ॲनिमिया, हिमोफिलिया, सिकल सेल यांसारख्या अनुवंशिक आजाराला जनप्रबोधनाद्वारे आळा घालण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू केलं। तसेच रक्तदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य सतत चालू आहे। सर्व धर्मातील वंचित गोरगरीब परिवारांनी सण साजरे करावेत म्हणून अत्यावश्यक साहित्य वाटप करून मुलांच्या आनंदात खारीचा वाटा उचलतात। 15 ऑगस्टच्या निमित्ताने शालेय बॅग वाटप सुरू केला, तर रक्ताच्या तपासण्या प्रत्येक शनिवारी रविवारी या दिवशी फक्त 20 रुपयात हे शिबिर चालू केलं। या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन समवेदना मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री बरकत पन्हाळकर यांनी केला। वेश्याधंदा मोडून काढण्यासाठी यांनी मुलाचं सहकार्य केलं, त्यामुळे HIV सारखे गंभीर आजाराचा थोडाफार लगाम बसेल अशी भावना ठेवून काम केलं। अविरतपणे यांचं समाजकार्य चालू असल्याने त्यांचं आयुष्य व्यस्त म्हणायला काही हरकत नाही। अनेक संस्था संघटनांनी बरकत यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कारांनी सन्मानित केलं। तासगाव येथे झालेल्या होणाई न्यूज व मानदेशच्या कार्यक्रमात समवेदनाचे अध्यक्ष बरकत पन्हाळकर यांना आरोग्य समाज रत्न पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। या संपन्न सोहळा संपादक अधिकराव लोखंडे, माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, तासगावचे पोलीस निरीक्षक विशाल टकले, कृष्णात कांबळे व संस्था संघटनाचे मान्यवर पत्रकार मित्र आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। N24 मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।